संभाजी ब्रिगेडच्या गायकवाडांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगरे यांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींविरोधात दाखल असलेल्या एफआयआर मध्ये कलम वाढवण्यात आलेली आहेत। आरोपींना अक्कलकोट कोर्टात हजर केलं जाणार आहे। दीपक काटे आणि त्याच्या 7 सहकाऱ्यांवर प्रवीण गायकवाड यांना काळा फासल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आता दोघांना अटक करण्यात आली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, या सगळ्या प्रकरणी विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर आता कलमांमध्ये वाढ झाल्याचं कळतंय, नेमकं काय घडलंय? श्रुती, आपण पाहिलं की खरं तर रविवारी जी आहे ती ही घटना घडली होती। त्यानंतर काल सभागृहाचा पहिला दिवस, आठवड्यातला सुरुवातीचा दिवस होता आणि त्या ठिकाणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणात या घटनेचा निषेध जो आहे तो व्यक्त केलेला होता। सभागृहात यावरती चर्चा देखील झाली। त्यानंतर अखेर काल रात्रीच्या सुमारास जे आहे ते आरोपी दीपक काटे आणि त्याचा सहकारी भवानीश्वर शिरगिरे याच्यासह एकूण 7 जणांवर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। खरं तर यापूर्वी अजामीनपात्र जे आहेत ते गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत होती, मात्र जामीनपात्र गुन्हे दाखल केले होते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नव्हती, केवळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मात्र काल रात्रीच्या सुमारास जे आहे त्या आरोपींवरती BNS ॲक्ट 118 नुसार म्हणजेच घातक शस्त्राने एखाद्यास जाणीवपूर्वक दुखापत किंवा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली जे आहे त्या ठिकाणी या दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती जे आहेत आता अजामीनपात्र गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याला जे आहे ते अक्कलकोट कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। खरं तर आपण पाहिलं की प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना काळं फासून त्यांना मारहाणीचा प्रकार देखील या ठिकाणी समोर आलेला होता। त्यानंतर नक्कीच ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होणं अपेक्षित होतं ते झाले नाहीत अशी टीका जी आहे ती विरोधकांकडून झालेली होती। त्यानंतर मात्र आता पोलीस प्रशासनाकडून नक्कीच आता कलम वाढवण्यात आल्याचं कळतंय। अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद।